कालची पहिली रात्र या स्पर्धेची आपण एन्जॉय केली आणि आजची दुसरी रात्र दरम्यान आपण एन्जॉय करतोय आणि अंतिम सामना या दरम्यान आपल्याला पाहायला भेटेल एक चांगली मॅच. एका बाजूने गावदेवी काकडवाल टीम, काकडवाल टीमने मात्र विचार केला जेव्हा जेव्हा मैदानामध्ये उतरला तेव्हा चांगला खेळ खेळला. कारण का पहिल्याच सामन्यामध्ये सर्वाधिक धावसंख्या बनवली स्पर्धेमध्ये आणि त्याच्यानंतर सेकंड मॅच मध्ये एक मोठी धावसंख्या बनवली आणि नारिवली संघाला डॉमिनेट केलं. 2 सामने जिंकले. दुसऱ्या बाजूने नागाव संघाने मात्र खूप चांगला सुरेख खेळ केला आणि इथनं मात्र यावेळेस कोणता संघ सामना जिंकेल इथनं विचार केला तर चांगल्या प्रकारचा खेळ यावेळेस पाहायला भेटेल. चला काकडवाल टीमला विनंती असेल महेश मडवी की जास्त वेळ न घेता आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या जेणेकरून आपण सामना लगेच सुरू करू. आजच्या रात्रीतील अंतिम सामना असेल नागा विपक्ष गावदेवी काकडवाल या 2 संघांमध्ये. सात मार्च विचारक स्पर्धेला सुरुवात झाली. कालच्या रात्रीमध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र या दरम्यान उद्घाटन आपण कंप्लीट केलं. स्पर्धेला सुरुवात झाली 7 मार्च ते 10 मार्च प्रथमच बदलापूर नगरीमध्ये विचार केले तर जुवेली गावाने जुवेलीच्या ग्रामस्थांनी शिवसेना शाखा जुवेली या सर्व मात्र विचार केले. सर्व मात्र कार्यकर्त्यांनी खूप सारी मेहनत घेतली. चेतनदादा दुबे असो, आमचे बालाशेठ कांबडी असो, त्याच्यानंतर आमचे विचार केले तर विचार केले तर सिद्धदादा दुबे असो, सर्वांनी मात्र खूप सारी मेहनत घेतली. खूप सारी मात्र या विचार केला तर कंबर कसली स्पर्धेसाठी आणि चांगली व्यासपीठ आणि एक मोठी स्पर्धा. तर गेम प्ले केला जाईल. अंतिम सामना आजच्या रात्रीतील एका बाजूने असेल नागाव संघ तर दुसऱ्या बाजूने आपल्याला यावेळेस पाहायला भेटेल काकडवाल संघ. दोन्ही संघाने मात्र खूप चांगला खेळ केला. तब्बल 8 संघाचा परफॉर्मन्स आपल्याला आजच्या रात्रीमध्ये पाहायला भेटला. 6 संघ या स्पर्धेतून बाहेर होतात. उर्वरित मध्ये 2 संघाचा खेळ यावेळेस आपल्याला पाहायला भेटेल. महेश मडवीचा पहिला चेंडू दरम्यान ऑनसाइडला बॅटने खेळले. क्षेत्ररक्षक शून्यवरती खूप वेगाने आले. किशोर मडवी सिंगल मध्ये दुसरीचा प्रयत्न केला गेला. इथं यावेळेस मैदान सोडावा लागेल फलंदाजाला. सांघिक यश गरज होती का असं प्रश्नचिन्ह कारण का चेंडू मात्र यावेळेस थोडीशी फेक खूप चांगली झाली. इथं फलंदाज बाद पहिल्या विकेटचे बदल पहिल्या छक्क्या मैदानावरती नागाव टीमला. सिद्धू बोईर वनडाऊनचे खेळाडू चेंडू साठी दरम्यान उत करण्याचा प्रयत्न होता ऑनसाइडला. चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क येत नाही कारण का महेश मडवीकडे पेस खूप आहे. खूप वेगाने गोलंदाजी इथनं केली जाते महेशकडनं. तोपर्यंत हा चेंडू जाईल डॉट बॉल. धावसंख्या फलकावरती इथनं फक्त एक धाव येते. 1 धाव धावपालकावरती 1 गडी बाद असं समीकरण नागाव टीमचं. महेश चेंडू या दरम्यान समोरची दिशेने केले. आउटफील्ड पास चेंडूवर दीपेश टाकावरला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती खूप वेगाने आले. दीपक साळवी तोपर्यंत या दरम्यान इथं 1 धाव येईल. एका धाव्याने संघाची धावसंख्या अजून 2 धावा येते. माफ करा 2 धाव्याने संघाची धावसंख्या इथं 2 आता पुढे जाईल. 3 धावा पलकावरती इथं येतात. पहिल्या पिवळी षटकामध्ये महेश मडवीचं मात्र इथनं गोलंदाजी खूप चांगली होती. हा चेंडू खोदून काढला. चेंडू जास्त दूर जाणार नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये बलीबोईत येतील. चेंडू उसतील फेकतील. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. सिंगलने संघाची धावसंख्या इथं अजून 1 ने पुढे जाते. 4 धावा पलकावरती येत आहेत. पहिल्या पिवळी षटकामध्ये महेशने जेव्हा षटक फेकला तेव्हा इम्प्रेस केला. चांगल्या प्रकारची गुणवत्ता आतापर्यंत आपल्याला महेशकडनं पाहायला भेटते. एक अष्टपैलू खेळाडू आहे. एक प्रोफेशनल ऑलराऊंडर खेळाडू आहे. फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला आतापर्यंत पाहायला भेटले महेशकडनं.
हा चेंडू या दरम्यान ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न होता. बिग विकेट दांडी कुल होती. फलंदाज बाद पाखोटल्या मैदानावरती नागाव टीम, कारण का पहिल्या पिओ षटकामध्ये महेश मडवीची इथनं गोलंदाजी खूप चांगली होती आणि इथनं विचार जर केला जास्तीत जास्त चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटतोय महेश कडनं. डीजे थँक्यू डीजे. अशोक दुधकर आम्हाला नक्कीच सांगतायत, कारण की मांजऱ्याच्या मैदानावरती या संघाने खूप चांगला खेळ खेळला होता. फायनल मध्ये जिंकता हरले होते हा संघ. बल्ला 6 चेंडू मध्ये 12 धावेची गरज असताना असं वाटलं काकडवाद संघ सामना जिंकेल, मध्ये सोनारपाडा संघ जो असा संघ मित्रांनो का कोणत्याही संघाला कमबॅक करू शकेल, कोणत्याही क्षणाला कमबॅक करू शकेल. काल आपल्याला तो चित्र पाहायला भेटलं सोनारपाडा संघाच्या माध्यमातून. हा चेंडू महेश मडवीच्या विकेट केलं, फक्त दिशा दिली. चांगल्या प्रकारची फलंदाजी, संघ बागफुटलाय. या षटकामध्ये धावा कमी आल्यात, त्याचा मात्र पूर्णपणे इथं अभ्यास केला जातोय नागाव टीमच्या माध्यमातून. अंतिम चेंडू चौकार येईल, यावेळेस 4 धावेने संघाची धावसंख्या इथं 4 मध्ये पुढे जाईल. 8 धावा धापालकावरती येतात, त्याला पण जास्त वेग येऊ नका. 8 धावा फलकावरती येतात. रजनी क्रिकेट जेव्हा असतो तेव्हा गावठी ककडवाल टीम चांगला खेळ करतो. गत वर्षी नेवाली पाड्याच्या मैदानावरती सुद्धा चांगला खेळ खेळला, तिथे मध्ये सुद्धा एका प्राइज मात्र मिळलं होतं. या वर्षी सुद्धा या हंगामामध्ये विचार केला तर दुसरा क्रमांक म्हणजे मुरबी संघ, जसं केलं तर मुरबी संघात विचार केला तर सातत्याने आतापर्यंत विचार केला तर चांगला खेळ केला, कारण का टायगर डिस्ट्रिक्ट मधला ओमकार बाळीचा संघ येतो, खूप मोठा संघ आहे. तसा त्या संघासोबत खेळत असताना चांगला खेळ आजवर केलाय. पण कधी बघितलं गेलं तर आतापर्यंत गतवर्षी सुद्धा मध्ये एमए ट्रॉफी मध्ये अपयश आलं, या वर्षामध्ये सुद्धा नाईट रजनीमध्ये अपयश आलं. म्हणजे पुढल्या वर्षी कदाचित जी टक्कर झाली ती मॅच झाली तर अजून जास्त चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करेल कदाचित गावदेवी पकडवाल टीम. बली बोईर एक ऑलराऊंडर आहेत, फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो, आतापर्यंत खूप चांगला आपल्याला बली बोईरच्या माध्यमातून पाहायला भेटला. एकूण षटक क्रमांक संपले गेले, पहिल्या P1 सर्कल पाबंदी संपली, 8 धावा फलकावरती येत आहेत, 2 गडी बाद असं समीकरण. मात्र इथनं आता फलंदाज असतील मैदानाच्या आतमध्ये राकेश आणि त्याच्यानंतर राजेश. स्ट्रायकरला आता मात्र राजेश असतील, राकेश आणि सिद्धू. बारा हे बरोबर नावं सांगतोय, थोडेसे आमची गुणसंख्या लेखक आहेत, टाइम मित्रांनो जास्त झालाय. हा चेंडू या दरम्यान समोरच्या दिशेने खेळला, चेंडू स्क्रीन समोर जाईल, चुकीचं क्षेत्ररक्षण. या क्षणाला इथने मित घेणार चुकीचं क्षेत्ररक्षण झालं, चेंडू जाईल सीमेशी पलीकडे, नशिबाचा चौकार. धावसंख्येतनं 4 ने पुढे जाते, इन डबल डिजिट 12 धावा पालकावरती येत आहेत. लेफ्ट हँड फलंदाज आहेत, लेफ्ट हँड मात्र यावेळेस गोलंदाज हा चेंडू कीपरच्या पाठीत जातो, आउटफील्ड पास आहे, 3-3 क्षेत्ररक्षण चेंडूवरती जातील, चेंडू मध्ये अडवला जातो, क्षेत्ररक्षण खूप चांगला झाला, कारण चेंडूवरती शेवटपर्यंत धावून गेले होते क्षेत्ररक्षण, तिकडे मात्र यावेळेस होते विचार केला तर उत्तम मडवी यांनी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. आणि तोपर्यंत या दरम्यान विचार केला 3 धावा एकवेळेला जातील, 3 धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या 3 ने पुढे जाते. पलकावरती तब्बल धावा येतील 15 धावा पलकावरती आतापर्यंत येतात. षटक क्रमांक दुसरा मार्गाचा असताना पहिल्या पिऊन षटकामध्ये फक्त 8 धावा कसा केला महेश मडवीने. आता मात्र या षटकामध्ये कशा प्रकारची रणनीती आणि कशा प्रकारचा गेम प्लॅन केला जाईल नागाव टीमच्या माध्यमातून. बलीपूरचं षटक सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकामध्ये इथं बलीपूरचा वापर केला जातो गावदेवी काकडवाल टीम कडनं. अंतिम सामना रजनी क्रिकेट आपण एन्जॉय करतो. प्रथमच विचार केला तर बदलापूर नगरीमध्ये नाईट क्रीडा असं बघितलं गेलं तर टेनिस बॉलची एक खूप मोठी स्पर्धा प्रकाश होतात, एक स्पर्धा आपण रजनी क्रिकेट ज्याला म्हटलं जातं ती स्पर्धा या दरम्यान आपण एन्जॉय करतोय. चेंडू बल्लेपूरचा थोडासा शॉर्ट पिच होता ऑन साइडला, मात्र या दरम्यान डीप मध्ये चेंडू जाईल, चेंडू उसळणार फेकणार. बघा मात्र यावेळेस खूप वेगाने आले किशोर मडवी चेंडूवरती, तो बंद चेताच्या वेगाने मात्र इथनं 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र 2 ने पुढे जाईल. पलकावरती एकूण मात्र इथनं धावा इथे स्कोर 17 लॉस ऑफ 2 विकेट्स. पण नागाव संघ 17 धावा पलकावरती येतात. षटक क्रमांक इथं मार्गाचा असताना विचार केले तर सेकंड ओव्हर पहिल्या पिऊन षटकामध्ये महेश मडवीने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. मात्र इथनं बली बोईर कशा प्रकारचे षटक फेकतील अशाकडे लक्ष असेल गावदेवी काकडवाल टीमचं. स्ट्रायकरला मात्र यावेळेस पण असतील
राकेश बली भोईर गोलंदाज. हा चेंडू मात्र खूप चांगला होता. कुलबट्टा पात्र फेकला, ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. लाईन मिस केली बॅट्समॅन, फलंदाज बाद. तिसरा विकेटचे बदल, तिसरा झटका नागाव टीमला. शिवसेना शाखा जोडली आणि संघ आयोजन शिवसेना शाखा जोडली आणि संघ चांगलं संगीत टायटल सॉन्ग या स्पर्धेचं. जय हनुमान क्रिकेट संघ जुवेली आणि शिवसेना शाखा जुवेली मात्र विचार केला खूप सारी मेहनत घेतली आहे. बली भोईर हा चेंडू बलीचा मात्र दरम्यान समोरच्या दिशेने केले सॉफ्ट आणि चेंडू मध्ये डीपेशा कापडला जाईल. क्षेत्रक्षक दीपक चेंडू जाणार उचलणार फेकणार दुसरी धाव इथं कंप्लीट केली जाईल का? तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. 2.25 खूप गरजेचं असेल आणि इथनं तोच संवाद तोच कॉम्बिनेशन मात्र खूप चांगला होतं. 2 धावांनी संघाची धावसंख्या इथनं 2 पुढे जाईल. पलकवती 1 धावा इथनं येतील 19, 3 गडी बाद 19 अशी धावसंख्या. नागाव संघ इथनं मात्र विचार केला तर जास्तीत जास्त चांगला किक करायचा प्रयत्न करतोय. 40 ते 45 किंवा 50 धावा इथनं बनवण्याचा प्रयत्न असेल का? कारण का 40 ते 45 धावा इथनं जर बनवल्या तर आपल्याला सामना खूप चांगला पाहायला भेटेल. याच्यामध्ये दिलभर शंका नसेल. 19 धावा पलकावरती येत आहेत. आता मात्र स्ट्रायकरला पण असतील बंटी. या बंटीने मात्र खूप सुरेखाने खूप चांगला खेळ केला होता पहिल्या सामन्यामध्ये. तोच बंटी स्ट्रायकरला फलंदाज बली भोईरसाठी. हा चेंडू दरम्यान खोदून काढला. चेंडू खोलवर टापाचा होता. सिंगल एक वटी जाईल. दीपकडनं चूक झाली कारण का चेंडूवरती खूप वेगाने गेले. तिसरी धाव इथनं कंप्लीट केली जाईल का? लेझी क्रिकेट दाखवलं जातोय. चुकीचं मात्र इथनं मितमने क्षेत्ररक्षण झालं कारण का जेव्हा जेव्हा मात्र संधी मिळते तेव्हा मात्र धावा कशा करणार आहेत. सिंगल असो डबल असो धावा येणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने चांगल्या प्रकारचा आपला क्रिकेट पाहायला भेटतो. 2 षटकाचा खेळ संपला गेलाय आणि 2 षटकामध्ये संघाची एकूण धावसंख्या आतापर्यंत इथं येते 22 धावा पलकावरती आतापर्यंत येत आहेत. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक असतील. 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 12 चेंडू मध्ये तब्बल 22 धावा बनवल्या गेल्या. डिन्स ब्रेक नाहीये तरी सुद्धा माझा पाणी हवा आहे. बॅट्समॅननी यावेळेस आपल्याकडे कॉल केला की पाण्याची मात्र गरज आहे. जेणेकरून आयोजकांना विनंती असेल की जा आपण एखादा प्रतिनिधी पाणी घेऊन लगेचच मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची मागणी केली जाते. 2 षटक संपले. आतापर्यंत तब्बल 22 धावा येतात. असे विजय प्रति षटका मागे यावेळेस 11.00 ची इथं सरासरी मेंटेन केली. चांगला खेळ यावेळेस आपल्याला इथं पाहायला भेटतो. नागाव संघाच्या माध्यमातून 3 फलंदाज जरी बाद झाले असतील तरी सुद्धा मात्र धावसंख्या जास्तीत जास्त मात्र कशा प्रकारे जास्त धावा कशा येतील धावपलकावरती याचा इथं विचार केला जातोय. स्पर्धेचा आपण नक्की स्पर्धेबद्दल चर्चा केली. शिवसेना जय हनुमान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जुवेली माध्यमातून बदलापूर मधील प्रथमच भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा टेनिस बॉलची सर्वात मोठी स्पर्धा अर्धांजली चषक जे आपल्यामध्ये निघून जे आज आपल्यामधून नाही बघितले तर आपल्यामध्ये नाहीये त्यांची एक आठवण म्हणून विचार केले तर शशिकांत दादा दुबे त्याच्यानंतर अजित दादा दुबे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन आणि शिवसेनेचं आयोजन आहे. कारण का मैदानाच्या चौपेर बगमामा वातावरण आहे आणि बगमामा वातावरणामध्ये या गुलाबी टंडीमध्ये यावेळेस विजय आपला सामना खूप चांगला प्रकारचा पाहायला भेटतो. अंतिम सामना एका बाजूने नागाव संघ दुसऱ्या बाजूने मैदानावरती गावदेवी काकडवाल टीम. सामना आपल्याला खूप चांगला पाहायला भेटतोय कारण का तेवढ्याच संख्येने पाठीराख्या अजूनही मैदानाच्या चौपेरीत. कारण का दोन्ही संघ यावेळेस विचार केला तर एका बाजूने मलंगड मधून बिलॉंग करतो काकडवाल टीम, दुसऱ्या बाजूने विचार केला तर यावेळेस ठाणा डिस्ट्रिक्ट मधून विचार केला तर नागाव संघ सामील केला की मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये बघितला होता. चांगला खेळ केला होता नागाव टीमने. तर यावेळेस तशाच प्रकारचा परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न. सामन्याकडे कदम साळवी
कदम सावीचा पहिला चेंडू दरम्यान समोर खेळले यावेळेस आउटफील्ड पासे चेंडू सालसी मेरेशी पलीकडे स्क्रीन समोर शिवसेना चौकार चांगलं संगीत नक्कीच अजितदादांचं नाव आम्ही आताच घेतलं कारण का जे आज आपल्यामधून निघून गेलेत त्यांची आठवण म्हणून ही स्पर्धा मानाची सन्मानाची स्पर्धा हा चेंडू या दरम्यान बॉटापांचा वापर केला क्षेत्रमध्ये खूप वेगाने आला किशोर मडवी चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव असेल एका धाव्याने संघाची धावसंख्या अजून एक नेटामध्ये पुढे जाईल पलकावरती डबल धावा इथं येतील 27 लास्ट ऑफ 3 विकेट्स 27 धावा पलकावरती येतात षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना अजून एक 10 चेंडूचा खेळ शिल्लक असेल म्हणजे इथं 10 चेंडू मध्ये कशा प्रकारची रणनीती कशा प्रकारचा गेम प्लॅन या मैदानाच्या आतमध्ये असेल नॉकआउट टीमचं थोडासा वेळ कमी घ्या आपण कदमचा हा चेंडू डावा स्टिक वरती होता मात्र लाईनचा विचार करावा लागेल पंच मात्र यावेळेस जमिनीला लगत दुनियात समान करून आमच्याकडे इशारा करतायत की हा चेंडू मात्र खराब आहे अजून एक अवंत धावाने संघाची धावसंख्या अजून एक ने मात्र पुढे जाईल स्कोर मोजन 28 धावा पालकावरती येतात षटक क्रमांक यावेळेस 3 मार्गात असताना गावदेवी काकडवाल एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने नागाव संघ आमने सामने येतोय हा चेंडू मात्र खूप चांगला होता चेंडू पडल्याच्या नंतर अजिबात उचलली घेत नाहीये चेंडू ज्या लेनने फेकला ज्या पिकअपने फेकला मात्र त्याच लेनने तो कीपरच्या पाठी तोपर्यंत मात्र यावेळेस एक्स्ट्रा शॉट संदीप पवार आहेत चेंडू मात्र दरम्यान कव्हर करतील तोपर्यंत डॉट बॉल हा चेंडू स्क्वाड विकेट खेळण्याचा प्रयत्न चेंडू डीप मध्ये जातोय क्षेत्ररक्षणामध्ये येणार उचलणार फेकणार तोपर्यंत या दुसरी धाव इथनं कंप्लीट केली जाते बॅकअप साठी महेश मडवी चेंडूवरती खूप वेगाने आले तोपर्यंत अजून या 2 धावा येतील 2 धावांनी संघाची धावसंख्या अजून 2 इथं पुढे जाते 30 धावा पालकावरती येतात षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना आजच्या रात्रीतील अंतिम सामना जो संघ जिंकेल तो संघ मात्र क्वालिफाय होईल सुपर 4 मध्ये म्हणजे एखादा ट्रॉफी एक ट्रॉफी त्याच्या 4थ्या क्रमांकाचे जे कॅश प्राइज आहे 35,000 रुपये ते कॅश प्राइज मात्र लागू असेल त्या संघासाठी 30 धावा पालकावरती येतात कदम सोलीचा षटक चेंडू जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता फुटबॉलचा अजिबात वापर नाहीये अनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये तोपर्यंत कदम साहेबीचा हा चेंडू खूप चांगला होता दुसरा चेंडू या दरम्यान मध्ये षटमध्ये इथनं डॉट फेकला होता कदमकडनं धावसंख्या स्थगित धावसंख्या पालकावरती फक्त आणि फक्त 30 धावा 3 गडी बाद अंतिम चेंडू असेल या षटकातील कदम साहेबीचा हा चेंडू 5 मध्ये ऑनसाइडला बॉडमाचा वापर केला खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी चांगल्या प्रकारचं क्रिकेट दर्जेदार चौकार सांगतोय रे तुला पुन्हा पुन्हा दादा तू परत क्या बात है चांगलं संगीत 34 अजितदादांचं जेवढे सर्वांना तोच एवढे देवाला असं म्हटलं जातं त्या दरम्यान जे आपल्यामध्ये नाहीयेत अजितदादा त्यांची आठवण म्हणून मात्र इथे स्पर्धा भरवली जाते शशिकांतदादा दुबे असो अजितदादा दुबे यांच्या स्मरणार्थ आदरांजली चषक 2018 पर्व चेतनदादा दुबे त्याच्यानंतर विचार जर केला तर आमच्या शेददादा दुबे त्यांच्या कांद्याला कांदा जोडून सातत्याने विचार जर केला तर ही स्पर्धा खूप मोठी मानाची सन्मानाची स्पर्धा प्रथमच या बदलापूर विभागामध्ये बदलापूर नगरीमध्ये विचार जर केला तर प्रथम प्रकाश होतातील आपल्याला सर्वात मोठी स्पर्धा पाहायला भेटेल टेनिस बॉलची सर्वात मोठी स्पर्धा आपण यावेळेस मध्ये इथे एन्जॉय करतोय अंतिम षटक जितू मादरेचा असेल जितू मादरे इथे मध्ये कशा प्रकारचा अंतिम षटक फेकेल 6 बॉल शिल्लक असतील आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये कशा प्रकारची रणनीती आणि कशा प्रकारची फलंदाजी इथे आपल्याला पाहायला भेटेल नागाव टीमच्या माध्यमातून सायकल यावेळेस फलंदाज असतील बंटीसाठी पहिला चेंडू पाड्यामध्ये ऑन साइडला शॉट अपील केली गेली
लाऊड अपील आहे, अपीलामध्ये उत्साह खूप सारा होता. जेव्हा जेव्हा लागवी फोर्सची अपील केली जाते तेव्हा तेव्हा नक्कीच लाईन लेंथ हाईट फॅक्टर या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. यावेळेस पंचाने तेच गोष्ट बघितली गेली. तोपर्यंत लेग बायची एक धावा असेल, एका धाब्याने संघाची धावसंख्या अजून 1 ने पुढे जाईल. 31 31 धावा पलकावर, माफ करा 35 धावा पलकावरती येतात. 34 होत्या 3 षटकाच्या नंतर. त्यावेळेस चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती सिंगल येते आणि सिंगलने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 35 धावा पलकावरती आतापर्यंत येतात. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. जितू मात्रे अंतिम षटकामध्ये वापर केला जातोय गावदेवी काकरवाल टीमच्या माध्यमातून. स्ट्रायकरला मध्ये यावेळेस पर्यंत असतील सिद्धू भोईर. जितू मात्रेचा अंतिम षटक आहे. हा चेंडू या दरम्यान कुलपटापाचा होता. समोर स्टेशनमध्ये चेंडूला खेळून काढला. चेंडू मित्रांनो खोदून काढला. तोपर्यंत क्षेत्ररक्षक महेश मडवी चेंडूवरती उसळणार फेकणार. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. सिंगलने संघाची धावसंख्या अजून 1 ने पुढे जाईल. 36 36 धावा पलकावरती येतात. अंतिम षटकामध्ये मित्रमंडळी यावेळेस जास्तीत जास्त चांगला खेळ मात्र इथनं षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न असेल. इथे एक चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असेल कारण अजून येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. तर जितू मात्र एक चांगला खेळाडू आहे. जितूने मध्ये आतापर्यंत इम्प्रेस केलाय. जेव्हा जेव्हा जितूने गोलंदाजी केली तेव्हा तेव्हा चांगला खेळ आपल्याला जितूकडून आतापर्यंत पाहायला भेटतोय काकरवाल टीमच्या माध्यमातून. स्ट्रायकरमध्ये यावेळेस असेल बंटी. बंटीकडे मध्ये खूप सारी अपेक्षा असतील या नागाव टीमला, नागाव संघाच्या पाठीराख्यांना. हा चेंडू शॉट मध्ये शॉट पिच होते. चेंडू हवेमध्ये खूप उशीर आहे. मग जवळपास खेळाडू कोणच नसेल. चेंडू नमास लांडला. यावेळेस फील्ड केला जाईल. किशोर दूर बनवून येतील. चेंडू उसळणे तोपर्यंत अजून 2 धावा असतील. 2 धाब्याने संघाची धावसंख्या अजून 2 ने पुढे जाईल. पलकावरती डबल धावा इथं येतील. 38 38 धावा पलकावरती येतात. आतापर्यंत 3 चेंडू फेकतो गोलंदाज आणि आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्या जातात जितू मात्रेकडनं. जे अंतिम षटकामध्ये या डेट ओव्हर मध्ये स्लोगो षटकामध्ये हानेमनच्या षटकामध्ये जास्तीत जास्त चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटतोय जितू मात्रेच्या माध्यमातून. स्ट्रायकरला बंटी येत चांगला खेळाडू. पहिल्या स्थानामध्ये खूप चांगला आणि खूप सुरेख खेळ केला होता. हा चेंडू या दरम्यान विचार केला तर हवेमध्ये शेतश सरकून येतील. चुका तिथे अजिबात होणार नाहीये कारण का खेळाडू खूप चांगला आहे. तिकडे गुणवान खेळाडू किशोर मडवी जे इथे मध्ये कॅरी करतो. फलंदाज बाद 1 विकेट डाऊन. पाकफुटला थोडीशी जातो यावेळेस विचार केला तर नागाव संघ. काय झाला देवा गुन्हा सोडून गेलास दादा मग करवे ना आता तुझ्या विना आजी दादा तू करते ना दादा येना अडतीस धावा पलकावरती येतात. जितू मात्रेचा षटक खूप चांगला. मात्र यावेळी जितूने पूर्णपणे इम्प्रेस केले. तर जेव्हा जेव्हा मी म्हटलं जितूने गोलंदाजी केली तेव्हा तेव्हा जितूने खूप चांगला आणि खूप सुरेख खेळ केला. छोटा तीर गावकरी गंभीर म्हटलं जाईल. छोटा पॅकेट बेटा धमाका. 4 चेंडू मध्ये विचार केला. 2 धाब्याची कल्पना भोसरी संघाला म्हणून थांबून ठेवलं त्या गोलंदाजाने की नमका मित्र म्हणे जास्त क्रिकेट आतापर्यंत जितू खेळला नाहीये कारण की विचार केला 7 ते 8 मॅचचा अनुभव असेल तरी सुद्धा मात्र पूर्णपणे आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी स्वतःसाठी खूप चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत आपल्या जितू मात्रच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. हा चेंडू शॉर्ट पिच आहे. पंचांना लाईनचा विचार करावा लागेल. लाईन मिस केली जितू मात्रेने. तोपर्यंत अवांत धावा येईल. अवांत धाव्याने संघाची धावसंख्या अजून 1 ने पुढे जाईल. पलकावरती एकूण धावा डबल इथे येतील 39. 39 धावा पालख्यावरती आतापर्यंत येतात. अजून मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल म्हणजे 2 चेंडू मध्ये कोणत्या प्रकारचा रस्ता असेल. 2 चेंडू मध्ये अजून मात्र विचार केला जास्तीत जास्त धावसंख्या बनण्याचा प्रयत्न असेल का की जितू मात्रेने आतापर्यंत जी गोलंदाजी केली कारण या षटकामध्ये जे कमावलंय ते मात्र 2 चेंडू मध्ये गमवेल का काय कारण हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. या 2 चेंडूवरती येणाऱ्या धावा खूप महत्वाच्या असतील. चला महेश थोडासा आपण वेळ कमी घ्या. आतापर्यंत फक्त विचार केला तर 5 धावा जितूने आतापर्यंत मात्र खर्च केल्या. 4 चेंडू आतापर्यंत जितूने फेकले गेले. 5 धावा. नक्कीच अशोक दुधकर सुद्धा मात्र पूर्णपणे कॅरी करतायत. हा सामना धावसंख्या लिहिली जाते. हा चेंडू ऑन साइडला वळवळ जातोय. शेताच्या चेंडूमध्ये खूप वेगाने केले. हरीश दुधकर चेंडू उचलणार फेकणार. दुसरी धाव स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता मात्र एका फलंदाजाला मैदान सोडावं लागेल कारण का स्ट्राईक यावेळेस हवी होती. खेळाडू मात्र या दरम्यान स्ट्राईकला येत आहेत. बाद कोण आहेत फलंदाज.
आवाज जल्लोष, कारण का पाठीराखे अजूनही तेवढ्या संख्येने. काकरवाल टीम म्हटलं की पाठीराखे येणारच, त्याच्यामध्ये शंका नसेल. मग ती स्पर्धा कुठे असो, तुम्ही रायगड मध्ये जरी स्पर्धा असेल, डोंबिवली मध्ये असेल, कर्जत असो, बदलापूर असो, कुठे असो, मग प्रेक्षक बघा तेवढ्याच संख्येने. आवाज तेवढाच राहील, 3 वाजो किंवा 3:30 असो किंवा 4 असो. तोपर्यंत या दरम्यान विचार जर केला तर फलंदाज बाद होतील. गाव खूप मोठे, काकरवाल संघाचा विचार केला तर खूप मोठं गाव आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा काकरवाल संघ असतो मग पाठराखी खूप संख्येने, कारण का गावाचा नेतृत्व करणारा संघ असो, गावदेवी संघ असो, घातक असो किंवा असे काही खूप सारे संघ आहेत. या दरम्यान मित्रमंडळ पूर्णपणे गेम प्लॅन बनवून उतरले मैदानाच्या आतमध्ये, कारण का इथल्या मित्रमंडळाला सर्व खेळाडूंना एकत्र करून एक चांगला संघ बनवलाय आणि सर्वांना संधी कशी मिळेल त्याचा मात्र, कारण का अशोक दूधकर एक सिनियर खेळाडू ते सुद्धा मात्र या दरम्यान आमच्या 12 प्रतिनिधी आमच्यासोबत जॉईन झाले. एक नवका खेळाडू, एक नवीन जे खेळाडू आहेत त्यांना संधी देणे, कारण का जितू मध्ये सारखा एक चांगला खेळाडू ज्याने खूप चांगला खेळ आतापर्यंत केलाय. दीपक साहेब असो, त्याच्यानंतर सूर्याजी असो, या सर्वांना मध्ये एक नवीन चेहरे आहेत, यांना मध्ये एक संधी देण्याचा प्रयत्न आणि पुढे चांगला क्रिकेट आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा काकरवाल टीमच्या माध्यमातून या सामन्याकडे एकूण धावा आपल्याला इथनं येताला 4-0 40 धावा. 1 to go हा चेंडू या दरम्यान हवेमध्ये क्षेत्ररक्षक जेल खाली आले. जेल कशी सुटेल, कारण का तिथे उभे असते जगदीश दूधकर, पुराणी शावल ज्याला म्हटलं जातं, एक सिनियर खेळाडू, फलंदाज बाद. तर इथनं विचार केला 4 षटकाचा खेळ संपला गेलाय. 24 षटकाचा खेळ आता इथं संपला गेलाय आणि धावसंख्या बनू शकला फक्त आणि फक्त 4 षटकामध्ये 40 धावा, म्हणजे प्रति षटकामध्ये 10.0 इथनं मेंटेन केली. आणि जिंकण्यासाठी इथनं 41 धावेची गरज असेल. सामना जिंकण्यासाठी सुपर 4 मध्ये जर क्वालिफाय व्हायचं असेल तर काकरवाल टीमला या 41 धावा बनवायच्या असतील तर दुसऱ्या बाजूने मात्र एवढ्या इझिली इथनं मात्र सामना सोडणार नाहीये. नागाव क्रिकेट संघ, इथनं नागाव संघाने खूप सुरेख खेळ केला. एका बाजूने काकरवाल टीमने खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. जे दोन्ही संघाने चांगला खेळ आपल्याला यावेळेस मात्र पाहायला भेटतोय. डीजे बदलापूर शहराची वाढवली हो शान, बदलापूर शहराची वाढवली हो शान, जोवेली गावाचं बघा हो वाढवला सन्मान, जोवेली गावाचं बघा हो वाढवला सन्मान. ग्रामीण क्रिकेट प्रगतीसाठी उचलला आहे पाऊल छान, ग्रामीण क्रिकेट प्रगतीसाठी उचलला आहे पाऊल छान. आयोजित शिवसेना शाखा जोवेली आणि संघ उदय हनुमान, आयोजित शिवसेना शाखा जोवेली. चांगला टायटल सॉंग या स्पर्धेचं. गोलंदाजीचा मात्र विचार केला तर षटक फेकलं महेश मडवीने फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केला. एका फलंदाजाला बाद केला. त्याच्यानंतर सेकंड ओव्हर आपल्याला पाहायला भेटला बली भुईरचं तब्बल 14 धावा खर्च केला. एका फलंदाजाला बाद केला. त्याच्यानंतर गोलंदाजी केली कदम साळवीने तब्बल 12 धावा खर्च केला. एकही फलंदाजाला बाद केला नव्हते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अंतिम षटक आपल्याला पाहायला भेटला जितू मात्रेने फक्त आणि फक्त 6 चेंडूमध्ये या दरम्यान 6 धावा मात्र इथं खर्च केले. 2 फलंदाजांना बाद केलं. असं नक्कीच पूर्णपणे विश्लेषण. षटक क्रमांक 14 फेकलं होतं जितू मात्रेने. संघाची एकूण धावसंख्या फलकावरती 4 षटकाच्या अखेरीस 40 धावा येत आहेत. तर जिंकण्यासाठी 41 धावेची गरज असेल तर सामना कशा प्रकारचा असेल हे ऐकण्यासाठी पर्यंत आपण जाऊया. यावेळेस ऐकूया भूपाचा बुलंद आवाज. विनोद पाटील.
धन्यवाद राहुल. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडरसिकांचं पुनश्च स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतायत शिवसेना शाखा जोवेली व जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपण पाहतायत. आदरांजली चषक 2018 स्पर्धेची आजची ही दुसरी यात्रा आणि दुसऱ्या रात्रीतील हा अंतिम सामना अंतिम लढत तुम्ही पाहतायत. नागाव वर्सेस काकडवाल. तर नागाव संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 40 धावा धावफलकावरती लावले. 41 धावांचं लक्ष काकडवाल संघासमोर ठेवण्यात आलेले आहे. ते लक्ष पुरेसा असेल का? कारण ज्या प्रकारे काकडवाल संघाने पहिल्या 2 सामन्यामध्ये आपल्या फलंदाजीच्या बळावरती सामने जिंकले, त्या संघाविरुद्ध ही धावसंख्या पुरेशी असेल का? मात्र क्रिकेट अनिश्चितीचा खेळ काल आपण पाहिलं. 33 धावा करता आल्याने हेतुटणे संघाला आणि त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे सोनारपाडा संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय. तर बघूया ही लढत यावेळेस मैदानावरती पाहतात आपण. आजच्या रात्री शेवटची लढत सुपर 4 साठी ही लढत आहे. उपांत्य फेरीची लढत मैदानावरती. तर 41 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी आपण पाहतो. नेहमीप्रमाणे काकडवाल संघाची महेश आणि किशोर हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र अतिशय वेगवान चेंडू. प्रत्येक चेंडू आता मात्र मैदानावरती सेलिब्रेट केला जाईल. प्रत्येक चेंडू साजरा केला जाणार. कारण डॉट चेंडू गेल्यानंतर नागावचे समर्थक या ठिकाणी निश्चितच टाळ्यांचा गजर करतील. मात्र एखाद चौकार षटकार आल्यास 2 गडी बाद केल्यास 4000 रुपये. हा चेंडू यावेळेस मात्र गॅप मध्ये खेळतायत. कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू डीप कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खान, ही क्रिकेटपटूंची खान. इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. नक्कीच ठाणे जिल्हा म्हटलं की क्रिकेटपटूंची खाण. अनेक क्रिकेटपटू ठाणे जिल्ह्याने टेनिस क्रिकेट विश्वाला दिलेले आहेत. हा चेंडू ऑन साइडला यावेळेस मात्र लॉंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. डीप मधून त्या ठिकाणी त्यावेळेस 2 धावा इथे कंप्लीट करतायत. थोडस मिसफीड झाला. धावसंख्या धावफलकावरती 6. गरज आहे फक्त षटका मागे विजयासाठी 10.25 ची धावगती राखावी लागेल काकडवाल संघाला. मलंगड पट्ट्यातील एक जबरदस्त ताकदवर संघ आपण या ठिकाणी पाहतोय. दुसऱ्या बाजूला नागाव संघ तितकाच तुल्यबळ असा संघ ज्याने आजच्या रात्रीमध्ये खूप मेहनत केली इथपर्यंत पोहोचण्यासाठी. त्यांनी भल्या भल्या संघाला मात्र या ठिकाणी निश्चित 4 मुंड्या चित केल्याय. आता मात्र त्यांची गाठ काकडवाल संघाची. हा चेंडू जाऊ दिलाय. दिशेपासून भरकडले. ऑफस्टंपच्या बाहेर होता चेंडू. गोलंदाज सूरज या ठिकाणी निश्चितच पंचांकडे थोडं संशयाच्या नजरेने पाहतायत. पंचांनी मात्र या ठिकाणी हा चेंडू वाईट घोषित केलाय. तर वाईटच्या स्वरूपाने 1 धाव या ठिकाणी अंकित. धावफलकावरती धावसंख्या धावफलकावरती 7 पाहायला मिळते. स्ट्राईकला महेश. जबरदस्त कामगिरी महेशच्या आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न. लेग बिफोर विकेट झाला. कसा अपील होतंय. गोलंदाज यावेळेस मात्र धावचीच अपील केले गेले. प्रश्न विचारला गेलाय फलंदाज बाद आहे की नाही. मात्र पंचाने या ठिकाणी निश्चितच हे अपील या ठिकाणी फेटाळून लावलेले. नियम क्रमांक 31 नुसार अपील करताय. मात्र नियम क्रमांक 27 आपण जर पाहिलं तर अपील हा नियम होता. मात्र 2017 ऑक्टोबर मध्ये या नियमामध्ये परिवर्तन झालं आणि तो क्रमांक 31 वर आला. आणि इथे मात्र अपील केलं तर नियम क्रमांक 31 सांगतो की एखादा फलंदाज लेग बिफोर विकेट आहे किंवा धावचीतचं जर तुम्ही अपील जर नाही केलं तर पंच तुम्हाला ते बाद देणार नाही. त्यासाठी तुम्हाला अपील करावं लागेल. आणि इथे मात्र हे अपील पंचांनी फेटाळून लावलं. हा चेंडू सुरेख होता. अतिशय चांगली लाईन आणि लेंथ. टप्पा पडल्यानंतर चेंडूने टेक ऑफ घेतला. वेग इतका होता की इथे मात्र टायमिंग करता आला नाही. महेशला ऑफसाईडला चेंडू या ठिकाणी निश्चित कट करण्याचा प्रयत्न केला गेला. धावसंख्या 7 वर स्थिरावलेली. 2 चेंडू डॉट टाकल्यास 1000 रुपयाचा कॅश प्राइज संजय दादा पाटील यांच्याकडे दिलं जाईल. आणि यावेळेस मात्र झेल त्या ठिकाणी टिपलेला आहे. आणि पहिला धक्का मैदानावरती लागतो यावेळेस गावदेवी काकडवाल संघाला.
तर थोडीशी दुखापत त्या ठिकाणी झालेली आहे बघा. जरा दुखापत जास्त गंभीर असेल तर सबस्टिट्यूट पाठवा, स्प्रे घेऊन जा. थोडासा क्रॅम्प आलेला आहे, थोडासा पाय लचकला त्या ठिकाणी, मुरगळलेला आहे. तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये होते. क्षेत्ररक्षक सिद्धू भोईर आहेत त्या ठिकाणी. धावसंख्या धावपलकावरती 7. तर आजची ही निश्चितच ही शेवटची लढत पाहतायत. तर आज आपण सर्वांचं फार मोठं या ठिकाणी निश्चितच योगदान ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या सर्वांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करायला. आजच्या दिवसामध्ये आपण गौरव सावंत, निखिल कांबळे, मिलन पाटील, अमितचा या ठिकाणी आभार व्यक्त करूया. आजच्या रात्रीमध्ये त्यांनी अतिशय चांगली या ठिकाणी त्यांचं चांगलं योगदान आहे. www.tenniscricket च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय, कव्हर केली जाते, संपूर्ण विश्वामध्ये ती पोहोचवण्याचं काम करतायत. अतिशय चांगली क्वालिटी 1080 ची क्वालिटी या ठिकाणी देत आहेत. आणि त्यामुळे मागाशी आपण पाहिलं सुखदेव काकाने देखील कौतुक केलं. क्लॅरिटी खूप चांगले कमेंट्स येत आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. त्याचबरोबर आमचे संग्राम गोरे, निखिल यांचं देखील आभार व्यक्त करू. आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये त्यांनी अतिशय चांगली गाणी सादर केली प्रेक्षकांसाठी. आमच्या आवाजाची काळजी घेतली, त्यांचा देखील आभार व्यक्त करायला हवा. आमचे गुरव बंधू असतील ज्यांनी पाहुण्यांचा अत्यंत पारंपरिक पद्धतीने तुतारी वादनाने स्वागत केलं, या गुरव बंधूंचा देखील आपण आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर आमचे 2 पंच फिरोज खान सर, निरंजन सावंत सर यांनी देखील आजच्या रात्रीमध्ये अतिशय चांगली पंचगिरी केली, उत्कृष्ट दर्जाची. त्यांना देखील या ठिकाणी त्यांचे देखील आभार व्यक्त करूया. आणि आमचे ऑफिशियल फोटोग्राफर योगेश राऊत कासगावचे, त्यांनी देखील या स्पर्धेचा प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय. त्यांचं देखील आभार या ठिकाणी व्यक्त करायला हवं. ड्रोन कॅमेरा पप्पू लोभे, त्याचबरोबर ही स्क्रीन आपण पाहताय उजव्या बाजूला पप्पू लोभे यांच्या माध्यमातून त्यांचं देखील आभार व्यक्त करायला हवं. त्याचबरोबर पंचक बुटीकचे आमचे अविनाजी केवणे असतील, साईल इलेक्ट्रॉनिक्सचे उमेश सोनावणे असतील, एलेगन्सचे असतील आमचे सर्व यांचे देखील आभार व्यक्त करायला हवा. त्याचबरोबर आमच्या संपूर्ण टीमचं जय हनुमान क्रीडा मंडळ जोविली, प्रत्येक या ठिकाणी महेंद्र धुळे असतील, भारत धुळे असतील, कल्पेश असतील, भूषण असतील, सचिन असतील, विश्वनाथ असतील, रोशन असतील, भरपूर प्रत्येकाचं या ठिकाणी निश्चित फार मोठं योगदान आहे. शिवसेना शाखा जोविलीचे तमाम अधिकारी, पदाधिकारी, शाखा प्रमुख सर्वांच्या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. आजच्या रात्रीमध्ये त्यांनी देखील भरपूर चांगलं योगदान दिलेलं आहे. आणि ही स्पर्धा मात्र आपल्याला सलग 4 रात्री ठिकाणी पाहायला मिळेल. मात्र आज दुसरी रात्र या स्पर्धेची, दुसऱ्या रात्रीमधला हा आपण पाहतोय हा शेवटचा सामना. तर बघा त्या ठिकाणी जर सिद्धूला जास्त गंभीर दुखापत असेल तर त्याच्या ऐवजी तिथे राखीव खेळाडू पाठवा, सबस्टिट्यूट पाठवा, जेणेकरून सामना या ठिकाणी जास्त वेळ आपल्याला थांबवता येणार नाही. तर लवकर निर्णय पंच आपण घ्या. या ठिकाणी सबस्टिट्यूट आपण त्या ठिकाणी पाठवा जर दुखापत गंभीर असेल तर, कारण हा सामना महत्वाचा आहे. मात्र त्याचं करिअर देखील महत्वाचं सूरज सिद्धूचं. बघा लवकरात लवकर जर या ठिकाणी निर्णय नाही घेतला 1 मिनिटामध्ये तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल नागाव संघ. कारण आम्हाला देखील माहिती आहे सामना खूप महत्वाचा आहे. मात्र एका सामन्यासाठी तुम्ही एखाद्या खेळाडूला जाईबंदी असताना देखील मैदानात उतरवाल, त्याला खेळायला या ठिकाणी प्रवृत्त करा, तर मात्र ती दुखापत जास्त वाढेल आणि येणाऱ्या अनेक स्पर्धांना तो मुकेल. त्यामुळे तुम्ही नक्कीच त्यांचा गोलंदाज आहे, निरंजन सरांना ठाऊक आहे, कारण सिद्धू एक चांगला गोलंदाज डावखुरा, त्यामुळे त्याची गरज या क्षणाला फार महत्वाची आहे. कारण की धावा फक्त 40 आहेत आणि या धावसंख्येचा डिफेन्स करण्यासाठी सिद्धू सारख्या गोलंदाजाला मैदानावरती थांबणं गरजेचं आहे. आता थोडीशी दुखापत त्याच्या पायाला झालेली आहे आणि ते मात्र संघाच्या हितासाठी तो स्वतःला सावरतोय आणि ते मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर क्षेत्ररक्षण लवकर लावा नागाव संघ. काल आपण परत रेवाना सामना संपला होता शेवटचा आणि आम्ही या वेळेत मात्र आम्ही घरी पोहोचलो होतो. मात्र आता आपण पाहतोय अजूनही एक हे सत्र शिल्लक आहे. आकाश आहेत राखीव खेळाडू. आकाश एक चांगले डीजे ऑपरेटर आहेत. मात्र आता आकाशला मैदानात ठिकाणी जावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 7 स्थिरावलेली. अजूनही 34 धावांची गरज असणार विजयासाठी मैदानावरती काकडवाल संघाला. फलंदाज मैदानावरती पाहतोय आपण महेश आणि
किशोरची जोडी तर महेश बाद झालाय ज्याने 6 धावांचं योगदान दिले. तर नवीन फलंदाज मैदानावरती बल्ली भोईर या ठिकाणी मैदानावरती जात असताना आपण पाहताय. तर अतिशय चांगली विद्युत रोषणाई या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे. तब्बल 8 टॉवर आणि त्याचबरोबर 8 टॉवरवर प्रत्येकी आपण पाहतोय 20 फोकस. आणि या ठिकाणी गौरव सावंत पूर्ण संपूर्ण वेळ सांगतात की 8 तासापेक्षा जास्त आज निश्चितच वेळ गेलेला आपला पाहतोय आपण. त्या डेच्या तुलनेत नेहमीच गौरव आपण पाहतो नाईटला भरपूर वेळ जात असतो कारण डेला बंधन असतात, सूर्यास्त होणारी भीती असते, अंधार होईल म्हणूनच. त्यामुळे सगळेजण घाई करत असतात. नाईटला कुणाला भीती नसते, अंधार ऑलरेडी झालेला असतो आणि इथे मात्र विद्युत प्रकाश या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर नवीन गोलंदाज येत आहेत यावेळेस राकेश. 7 धावा तर 18 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 34 धावांची गरज आहे. आस्किंग रेट 11.33 प्रति षटकामागे. तर राकेशचा वापर केला. स्ट्राईकला फलंदाज किशोर. सामना करण्यास सज्ज. नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज बल्ली भोईर येतोय. हा चेंडू यावेळेस मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू या ठिकाणी उचलतात. पहिल्या टप्प्यात अतिशय चांगला थ्रो, फक्त सिंगल येते. करते 8. तर संजय पाटील सातत्याने या ठिकाणी आपल्या संघाला प्रोत्साहन देत आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत संघाच्या सोबत आहेत. मगाशी त्यांचा आवाज आपण ऐकला, अतिशय दमदार आवाज आहे. अनेक गाणी त्यांनी गायली आणि ती गाणी नेहमीच आम्ही ऐकत असतो. सुप्रसिद्ध ती गाणी झाली. यावेळेस माझा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून मागे पाठवलं किशोरने. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा इथे मात्र थ्रो वन बाउन्स फेकतायत. सिंगल येते. दोन्ही बाजूला संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतो. एका बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष, दुसऱ्या बाजूला धावांचा पाठलाग करण्यासाठी संघर्ष. कारण विजय हा मागून मिळत नसतो, त्यासाठी झगडावं लागतं, त्यासाठी भांडावं लागतं, त्यासाठी लढावं लागतं. त्यामुळे या विजयासाठी या मैदानावरती संघर्ष सुरू आहे. ही अस्तित्वाची लढाई आहे, सन्मानाची लढाई, प्रतिष्ठेची लढाई आहे. जो संघ जिंकेल तो संघ दाखल होईल उपांत्य फेरीमध्ये. पंचा ठिकाणी तिसरा पंच. तर शैलीवर या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलेला आय थिंक. तर तिसऱ्या पंचाने जायचंय. तर काही त्रुटी आढळलेल्या आहेत गोलंदाजीच्या शैलीमध्ये, त्यामुळे इथे आक्षेप घेण्यात आलेले आहे. तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत भारत धुळे जात असताना स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत, भरपूर अनुभव आहे. मात्र अशा प्रकारचं चित्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आम्ही पाहिलेलं आहे. 1995 ला तब्बल 3 वेळा डॅरेल हेरन या पंचांनी मुरलीधरनला 9 चेंडू दिला होता आणि रणतुंगाने मात्र मैदान सोडलं होतं. अशा अनेक खेळाडू त्यांच्या वादग्रस्त शैलीमुळे ते चर्चेमध्ये राहिले. आपण जर पाहिलं तर सईद अजमल असतील, हरभजन सिंग असतील, शोएब अख्तर असतील, शोएब मलिक असतील, भरपूर गोलंदाजांना या शब्बीर अहमद देखील बघा, रोशनचं देखील भरपूर नॉलेज आहे. हा चेंडू हलक्यातून खेळतायत. सेफ शॉट गॅप मध्ये ढकलला चेंडूला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक येत आहेत. त्या ठिकाणी प्रवीण कव्हर करेपर्यंत 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. नक्कीच जोविली गावचे ज्येष्ठ क्रिकेटपटू म्हणून भारत धुळ्यांचा उल्लेख केला तरी वावग ठरणार नाही. खूप अनुभवी आहेत. नेहमी सलामीला फलंदाजी करताना आम्ही पाहत असतो. चेंडू यावेळेस अपील करतायत बघा. त्या ठिकाणी संधी गमावली आहे धावचीची. अपील किती लाऊड होतो बघा, किती जोराने होतं. तब्बल 7 क्षेत्ररक्षक अपील करतायत. काही क्षेत्ररक्षक सीमा रेषेजवळून अपील करतायत आणि ते मात्र पंचांनी कुठला इशारा केला नाही, त्यामुळे इनसाइड एज असावी. त्यामुळे 1 धाव या ठिकाणी ते. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. तर पंचाच्या भूमिकेत अभिजित मोरे
आणि फिरोज सर याकडे पाहायला मिळत आहेत. हा चेंडू ऑन साइडला खेळताय, चेंडू जातो वाईट लॉंगच्या दिशेने. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये अश्विन दाखवत असताना अश्विनचं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सातत्याने तिसऱ्या सामन्यात. आणि अश्विन या संघाचा एक अतिशय चपळ आणि चतुर क्षेत्ररक्षक आहे. अतिशय चांगलं त्याचं टेक्निक आहे. फिल्डिंगचा आपण पाहता वेगाने येतो चेंडूवरती, तितक्याच वेगाने चेंडूवरची नजर त्याची निश्चितच आपल्या पाहायला मिळते. चेंडू लगेच उचलतो आणि त्याच ऍक्शन मध्ये तो फेकतोय. आणि ही क्षेत्ररक्षकांना जे एक चांगली पद्धत मी म्हणेन अश्विनची. धावसंख्या 13, गरज अजूनही 28 धावांची. हा चेंडू ऑन साइडला खराब चेंडू होता, फक्त दिशा दिली, चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी. डीजे ऑपरेटर मात्र शेवटच्या सामन्यामध्ये रंगामध्ये येत असताना तर गरज आहे 12 चेंडू 24 धावांची. आस्किंग रेट आहे 12.00. मैदानावरती फलंदाज किशोर आणि बळीला आपण पाहताय. महेश बाद झालाय. मात्र हा सामना अजूनही बॅलन्स आहे. या सामन्यामध्ये रोमांच आहे, रंगत आहे, गंमत आहे, सस्पेन्स आहे. हा सामना कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे मैदानावरती. मात्र येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 24 धावा होणार का हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर 12 चेंडू 24 समीकरण मैदानावरती. आता मात्र पाणी पिलं जाते मैदानावरती, पाणी पाजलं जाते आमच्या ड्रिंकरच्या माध्यमातून. मात्र पाणी प्यायल्यानंतर कोण कोणाला मैदानावरती पाणी पाजेल आणि कोण हा सामना जिंकेल, कोण फडकवेल विजयाचा झेंडा या मैदानावरती. 12 चेंडू 24 धावा या मैदानावरती समीकरण आहे काकडवा संघासमोर. तर नागाव संघ इथे मात्र आता सज्ज होतो ही धावसंख्या डिफेन्स करण्यासाठी. मात्र मैदानावरती किशोर मडवी सारखा एक अतिशय नामवंत फलंदाज, काकडवा संघ ज्याच्या नावाने ओळखला जातो असा किशोर मडवी, त्याच्या नावावरती अनेक पुरस्कार, अनेक विक्रम आहेत. आणि आता मात्र मैदानावरती या किशोर मडवीला आपला संयम बाजूला सारून आपल्या संघाच्या अस्तित्वासाठी या मैदानावरती निश्चितच ही धावसंख्या चेस करून द्यावी लागेल. मात्र नागाव संघ हा देखील एक झुंजार संघ, एक लढवया संघ. या मैदानावरती तो सहजासहजी ही धावसंख्या निश्चित चेस करून देणार या संघाला. मिस टायमिंग होत आहे, नो मॅच लँड मध्ये चेंडू लँड झालाय आणि इथे मात्र 2 धावा सहजतेने पूर्ण करताय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकावरती 2 ने पुढे सरकते. 19वा 22 धावांची गरज आहे. गोलंदाज यावेळेस येत आहेत. बळीच्या बॅट मधून 2 धावा येत आहेत. 22 धावांची गरज. 11 चेंडू 22 धावा. चेंडू पेक्षा धावा दुप्पट मैदानावरती. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केला लॉंगाच्या दिशेने. अत्यंत सुरेख पद्धतीने क्षेत्ररक्षक दाखवत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक सूरज आहेत आणि ते मात्र दुखापतीतून स्वतःला सावरत असताना सूरज मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत आहेत. सिद्धू त्या ठिकाणी जायबंदी झाले होते मगाशी. 20 धावा. तर 10 चेंडू 21 धावांची गरज आहे. आणि इथे मात्र हा सामना रोमांचकारी स्थितीमध्ये थरार नाट्य मैदानावरती पाहायला मिळते. कारण शेवटची लढत आजच्या रात्रीतील सुपर 4 साठी हा लढा या ठिकाणी सुरू आहे. हा चेंडू यावेळेस मात्र मिस टायमिंग. झेल होणार का? आणि हा झेल टिपलाय आणि इथे मात्र फलंदाज बाद होत आहेत. किशोर मडवीच्या खेळचा अंत होतोय. दुसरा मोठा धक्का मैदानावरती. वाघाची शिकार. आणि जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा मोठे गावाचा निलेश मात्रे. थँक्यू.
किशोर मडवी बाद होत आहेत. एकच जल्लोष या ठिकाणी साजरा केला गेला नागावच्या माध्यमातून. नागाव संघाला माहिती आहे सोन्याचा भाव जरी कमी जास्त होत असला तरी किशोर मडवीच्या या विकेट्सला फार मोठी किंमत होती आणि त्यामुळे इथे तो बाद झाल्यानंतर एकच जल्लोष मैदानावरती. मात्र अजूनही विजयासाठी 21 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती. 9 चेंडू आणि 21 धावा. अतिशय रोमांचकारी रोमहर्षक सामना मैदानावरती. नागाव वर्सेस काकडवाल. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र वलीच्या बॅट मधून मिस्टामिंग झालंय. झेलची शक्यता. हा झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय आणि इथे मात्र बळीला जीवनदान मिळते आणि बळीला जीवनदान मिळाल्यानंतर 2 धावा देखील मिळत आहेत आणि आता मात्र 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. माफ करा. तर अजूनही विजयासाठी आता मात्र गरज असणारा धावसंख्या एकूण धाव फलकावरती पाहायला मिळते आपल्याला 23. तर 18 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 8 चेंडू 18 धावा. हे समीकरण विजयासाठी काकडवाल संघासमोर. या नागाव संघाने बलाढ्य अशा काकडवाल संघाला 1-1 धावेसाठी या ठिकाणी झुंजवलं. ज्या काकडवाल संघाने या स्पर्धेचं सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला, 80 धावा नोंदवल्या, दुसऱ्या सामन्यात 75 धावा नोंदवल्या, त्या काकडवाल संघाला 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या मैदानावरती किती संघर्ष करावा लागतो यालाच क्रिकेट म्हणतात. मात्र नागाव संघाने देखील खूप मेहनत केली इथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि इथे मात्र या नागाव संघाने पहिल्या सामन्यात बोरिवली संघाला परास्त केलं, दुसऱ्या सामन्यात बलाढ्य अशा देसाई संघाला परास्त केलंय. त्यामुळे इथे या संघाचा आत्मविश्वास जुणावलाय. त्यामुळे हा संघ या मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, जीवाचं रान करतोय, घाम गाळतोय या मैदानावरती. हा चेंडू इथे मात्र अपील करतायत लेग बिफोर विकेटचा. पंच मात्र अपील पेटाळतायत आणि लेग बाईच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव येते. तर समीकरण बदलतं मैदानावरती. आता मात्र 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावांची गरज आहे. 7-17चं समीकरण. एखादा मोठा फटका या सामन्याचं चित्र बदले. मात्र डॉट चेंडू या ठिकाणी जर या ठिकाणी सुरू केले आणि या डॉट चेंडूने इथे मात्र या सामन्यामध्ये निश्चितच हा नागाव संघ कमबॅक करेल. आता 7 चेंडू 17 धावांची गरज आहे. स्ट्राईकला बली येतोय, गोलंदाज सज्ज होतोय. अवस्था संगम भोई. 1.5 चेंडू दबाव दोन्ही बाजूला फार प्रमाणात पाहायला मिळतोय. 7 चेंडू 17चं समीकरण विजयासाठी. हा चेंडू यावेळेस मात्र समोर क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पहिल्या टप्प्यात त्या ठिकाणी उचलला गेलाय आणि अतिशय चांगल्या प्रकारे थ्रो फेकतायत. तर 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. बघा 12 चेंडू 24 धावांची गरज होती, मात्र संगमच्या या षटकात धावा आल्यात फक्त 8. त्यामुळे 16 धावा शेवटच्या षटकामध्ये शिल्लक राहिल्या. मात्र अजूनही मी म्हणा हा सामना बॅलन्स आहे. या सामन्यामध्ये रंगत आहे, या सामन्यामध्ये गंमत आहे. आमच्या प्रेक्षकांना जे काही हवं असते एका सामन्यामधून ते सारं काही या सामन्यामध्ये. 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. या काकडवाल संघाने मोठमोठ्या संघांना इथे परास्त केलं, मात्र या काकडवाल संघाला आता मात्र इथे 16 धावा पूर्ण कराव्या लागतील. या 16 धावा जर झाल्या नाही तर पहिल्या 2 सामन्यात जी मेहनत केली होती ती मेहनत वाया झाली मैदानावरती. मात्र या नागाव संघाने देखील खूप मोठा संघर्ष केलेला आहे आणि बलाढ्य अशा देसाई संघाला रोमहर्षक सामन्यामध्ये जिंकून त्या त्यांना परास्त करून 4 धावांनी तो सामना त्यांनी जिंकला आणि आता मात्र हा संघ या मैदानावरती या काकडवाल संघासमोर फार मोठं आव्हान त्यांनी निर्माण केलं. 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. मैदानावरती फलंदाज पाहतो आपण सूर्याजी. सूर्याजीला आता मात्र आशेची किरणं या मैदानावरती आणावी लागतील आणि या संघाला तर हा सामना जिंकून द्यावा लागेल. 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय सिद्धू भोई. तो सिद्धू जायबंदी झाला होता, त्याने मैदानातून निश्चित बाहेर न जाण्याचा निर्णय घेतला. कारण सिद्धू एक अतिशय भविष्याचा गोलंदाज या नागाव संघाचा. गेले कित्येक वर्ष सिद्धू भोईरने या संघासाठी देदीप्यमान अशी कामगिरी केलेली आहे आणि आपल्या गोलंदाजीच्या बळावरती या सिद्धूने भल्या भल्या फलंदाजांना नाचवलंय. आता त्या सिद्धूच्या हातामध्ये चेंडू सोपवला संघ नायकाने. चेंडू नाही, या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. 6 चेंडू विजयासाठी गरज आहे. 16 धावांची. स्ट्राईकला डावखुरा फलंदाज बली. या बळीला आता मात्र आपलं बळ दाखवावं लागेल.
हा चेंडू यावेळेस मात्र समोर क्षेत्ररक्षक आहे, एकदा पूर्ण करताय दुसऱ्या धावेसाठी ते मात्र अतिशय चांगला थ्रो, फलंदाज बाद होतोय आणि इथे फक्त एकच धाव मिळणार आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल सूर्याजीला तंबूच्या दिशेने. ही क्रिकेट बंधूंची दाद, इथे क्रिकेट जेवढी दाद, इथे क्रिकेट जेवढी प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा. संजय पाटील गायक आहेत आम्हाला माहित होतं, मात्र एक चांगले डान्सर आहेत आज आम्ही बघतोय त्यांना. तर आता मात्र 5 चेंडू 15 धावांची गरज आहे. स्वतःच्या गाण्यावर नाचतायत बघा, का नाचू नये. संघाची कामगिरी तितकी सुरेख आहे या मैदानावरती काकडवत संघाला. आता मात्र इथे 5 चेंडू मध्ये 15 धावांची गरज विजयासाठी. नवीन फलंदाज मैदानावरती उतरतोय जगदीश 5व्या क्रमांकावरती. एक जगदीश पाटील आमच्या घरी पोहोचले असतील, त्यांनी चांगलं समालोचन आज दाखवलं. तर बघूया स्ट्राईकला आता मात्र फलंदाज पुन्हा एकदा वळी येतोय. 5 चेंडू 15 धावा विजयासाठी समीकरण गावदेवी काकडवा संघासमोर. हा चेंडू मिस टायमिंग झालाय, झेलची शक्यता आणि हा झेल टिपलाय. या ठिकाणी एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुबंत आणि इथे मात्र बळीला देखील तंबूच्या दिशेने जावं लागेल. नागावमधून भरपूर डान्सर आलेले आहेत, सगळ्यांचं स्वागत. तर 1000 रुपये ठिकाणी येत आहेत. राजेशने झेल सोडला मात्र बंटीने पकडला. एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुफंत असं म्हणतात आणि इथे मात्र एकमेकांना सहाय्य करत हा झेल टिपला आणि समीकरण आता मात्र 4 चेंडू 15 धावांची गरज. 1000 रुपयाचं पारितोषिक संजय पाटील यांच्याकडनं येते. नक्कीच अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी स्विंग करतात, बाहेर काढतात. निरंजन सरांनी हे प्रत्यक्षात पाहिलेले आहे. खेळपट्टीत जर अशी असते निरंजन सर तर आम्हाला देखील अंदाज आला असता. आणि डॉट चेंडू या ठिकाणी डेड चेंडू या ठिकाणी निश्चित त्यांचा पाय किंवा हात त्या ठिकाणी एस्टनवर ब्रश होतोय, त्यामुळे पंचांनी अडचण डेड घोषित केला. तर निरंजन सर यांनी निश्चित जवळून पाहिलेलं आहे आणि पंच सगळ्यात जवळून पाहत असतात. गोलंदाज काय टाकतोय, कुठल्या प्रकारची गोलंदाजी आहे, इन स्विंग टाकतोय, आउट स्विंग टाकतोय, लेग ब्रेक टाकतोय, ऑफ ब्रेक टाकतोय. तर 4 चेंडू 15 धावांची गरज आहे विजयासाठी. तर 4 चेंडू 15 धावा. संजय दादा मला एक असा सामना आठवतोय नारायणच्या मैदानावरती, शिवडोनच्या मैदानावरती नारायण संघाने 7 षटक आनंद साजरा केला आणि त्यानंतर एका षटकामध्ये 31 धावा केल्या होत्या प्रशांतने नांदिवलीच्या आणि त्या 7 षटकाचं सेलिब्रेशन एका षटकात नांदिवली संघाने केलं होतं. तर बघूया हा चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हा झेल टिपलाय. आणखीन एक धक्का. थोडस शिल्लक ठेवा एनर्जी. अतिशय चांगलं नृत्य. स्टेजवरचे डान्सर देखील खाली आलेले संजय दादाला सपोर्ट करण्यासाठी. तर 3 चेंडू 14 धावांची गरज आहे.
हा चेंडू क्लीन बॉल. तर हेच क्रिकेट आहे. सुख दुःखाने भरलेल्या प्रत्येकाच्या भावना जोडलेल्या असतात या खेळाशी. तर 2 चेंडू आणि आता मात्र 14 धावांची गरज आहे. चला या डाव्या बाजूला या. भावना अनावर झालेल्या आहेत प्रत्येकाला या ठिकाणी नागावच्या सर्व समर्थकांना. 2 चेंडू 14 धावा. आणि 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी आणि विजयाच्या ओंपट्यावरती नागाव संघ. आणि हा सामना नागाव संघाने जिंकलेला आहे. खेळपट्टीवर नका नाचू. इकडे साईडला आहे नागाववाले. बिंदास नाचा पण खेळपट्टीवर नका. बजाव.